प्रकारची सुविधा मिळतच असते, परंतु डोळा आता सर्वात महत्त्वाचा आहे की सगळीकडे आता पाहत असतात की डोळ्याचे प्रॉब्लेम भरपूर होतात. तर आपल्या वेळेला त्यातला एक आहे की आळशी डोळा, ज्यामध्ये की बरेचसे कारण असतात की आता तुम्हाला डॉक्टरांना माहितीच आहे, परंतु जनरल लोकांना माहीत असतात. पण हे जर का तुम्हाला दाखवलं लोकांना तर कुठेतरी ज्या डोळ्याच्या लोकांना प्रॉब्लेम आहे ते सावरता येतील आणि कमी प्रमाणात करता येईल. बऱ्याचशा लहान मुलांना यापासून आपल्याला दूर ठेवता येईल. बरोबर. ठीक आहे. माहिती झालं आपल्या इथं दर मंगळवारी डोळ्यांचे एक मॅडम येतात, जामनेरहून ते मॅडम येतात. तर त्याचा खरंच फायदा होईल आणि आपण ते लावते आपल्या ऑफिसची त्यांच्यासाठी सेपरेट रूम केलेली आहे, त्या रूममध्ये त्यांना लावून टाकू. ठीक आहे. एक विषय आमचा होता मंगळचौक साहेबांचा. तो विकारासाठी आपल्याकडे हप्त्यातून एक दिवस डॉक्टर यायचे. बरोबर, आधी यायचे पण ते आता उष्माघाताचा विषय पहिले करून थांबणार. बरोबर. तो मशिनरी आपल्याजवळ आहे, बरोबर. लाखो रुपयाच्या मशिनरी आपल्याजवळ आहे. त्याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा करा. हो चालेल. बऱ्याच लोकांना गरीब लोकांना नाही करता येत. आधी इथं यायच्या एक मॅडम होत्या, त्या डोळ्यावरून यायच्या, परंतु आता सध्या आणि त्यांची विषय आहे आणि उष्माघात 40-45च्या आसपास तापमान चाललं गेलेलं आहे. बरोबर. तो उष्माघात विभाग तयार झालेला चालेल. त्याच्या आहे. सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि लवकरात लवकर ते स्थापन करतो. माझ्या तयार करावा वरिष्ठांची विनंती आहे. कारण पेपरला बातमी येऊन राहिलेली आहे 40-50-55 पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. आणि तरी तर डॉक्टर तरी आपण विभाग 2 करावा. दिवसापूर्वी बातमी आलेली होती की वरणगावमध्ये एका पद्धतीच्या निवृत्ती कारभार चाललेला आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्यातर्फे एखादं निवेदन वरती वरिष्ठांना पाठवा. पत्र वगैरे झालेलं आहे, तसं ते पाहतील ते. तर तेवढं ते तसंही आम्ही आमचे वैद्यकीय आघाडीचे जे तालुका प्रमुख डॉक्टर नितीन सोनवणे यांच्या माध्यमातून आम्ही सिव्हिल सर्जन जे आहे त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना या वरणगावच्या संदर्भातला जो विषय आहे तो त्यांच्या घरावर टाकणार आहे. चालेल. नमस्कार. या ठिकाणी आम्ही आमचे डॉक्टर उगले साहेब जे आहे वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे, ज्यांना या चार्टच्या संदर्भात त्यांच्यापर्यंत तो चार्ट पोहोचवला आहे आणि त्या तसेच वरणगाव शहरामध्ये आणि परिसरामध्ये येणाऱ्या काळामध्ये अत्यंत जास्त प्रमाणात या ठिकाणी टेम्परेचर वाढणार आहे वातावरणाचं. तर त्याच्यामुळे या वरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उष्माघात प्रतिरोधक म्हणून या ठिकाणी त्याचा जो विभाग बनवण्यात यावा या संदर्भामध्ये आम्ही आदरणीय उगले साहेबांना या ठिकाणी तोंडी या ठिकाणी विनंती केलेली आहे. आणि त्याचबरोबर एक दोन दिवसामध्ये आपले जे सिव्हिल सर्जन आहे जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन यांच्यापर्यंत निवेदनाच्या माध्यमातून आम्ही हा विषय पोहोचवणार आहे असे मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. आपल्या डोळे विभागामध्ये लावण्यासाठी दिलेला आहे. नमस्कार डॉक्टर साहेब. आमचे आदरणीय मंत्री संजयजी सावकारे आणि आमच्या वहिनी रजनीताई सावकारे यांच्या संकल्पनेतून हा चार्ट प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही त्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक डॉक्टर नीतू पाटील सर यांच्या अनुषंगाने या ठिकाणी याचं वितरण आम्ही करतोय. आमच्यासोबत आमच्या वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर नितीन सोनवणे, नगरसेवक निलेश भाऊ खासने, युवा मोर्चाचे अध्यक्ष गीतू भाऊ मराठे, सौ भाग्यश्री महेश सोनवणे नगरसेविका आणि वरणगाव भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस प्रफुल्ल फाल यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हा चार्ट देतोय. या चार्ट लावण्याचा आमचा संकल्प एकच आहे की प्रत्येकाचं जे आळशी डोळा जो म्हणता येईल त्याला ॲब्लिओपिया ही संकल्पना जनजागृती झाली पाहिजे या बाबतीमध्ये. तर या संदर्भामध्ये हा चार्ट आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी व्हिजन असेल, काही कांडी वगैरे लावली असेल, लाईट मुबलक प्रमाणात प्रकाश त्या ठिकाणी पडत असेल, अशा ठिकाणी तो हा चार्ट त्या ठिकाणी लावण्यात यावा अशी मी आपणास विनंती करतो. एवढा आम्हाला सहकार्य करतो.